नमस्कार सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ. मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आहे भाऊबीज. तर सगळ्यांना भाऊबीजीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि सकाळी उठून आम्ही सगळ्यांनी आवरून घेतले, पण असं झाले की आमच्या इकडची लाईटच गेली आहे, त्यामुळं काय व्हिडिओ घेता येत नाही. तर मी तुम्हाला नंतर लाईट आल्यानंतर सगळा काही व्हिडिओ शेअर करणार आहे. तर मी तोपर्यंत तुम्हाला मुलांची तयारी दाखवते. मुलं पण तयार झालेत आणि मिस्टर पण तयार झालेत. तर इथं मुलाचं पण चालू होतं तयारी, कारण सकाळी लवकर उठून मुलांनी आंघोळ वगैरे करून आवरलं होतं. पण अचानकच लाईट गेली आणि लाईट आली कंप्लीट 1-2 तासानंतर. आणि व्हिडिओ कसा आहे अंधारामध्ये शूट केल्यानंतर इतका काही चांगला क्लिअर येत नाही, म्हणून मग मी लाईटीचीच वाट बघत बसलो होतो. आणि मुलगा पण, मुलगी पण, मिस्टर पण तयार होऊन लाईटीचीच वाट बघत बसले होते, कारण ना स्वयंपाक वगैरे पण बनवायचा राहिला होता माझा. आणि स्वयंपाक झाल्यानंतर मग मला बाकीचे पण कामं करून घ्यायचे होते, त्यामुळं आम्ही अगोदर सेलिब्रेशन करायचं ठरवलं होतं. कारण सकाळ सकाळी कसं मुलं पण फ्रेश असतात आणि अंघोळ झाल्यानंतरच म्हणजे करदुडा किंवा राखी जी असते ते बांधायची असते, त्यामुळं पण म्हणलं आणखीन सकाळीच जो काही कार्यक्रम आहे तो आटपून घ्यावा आणि मग त्यानंतर स्वयंपाक करणं, त्यानंतर मग जेवण, असं काही बाकीचे जे काही कामं असतात ते सगळे काही करून घ्यावे. यामुळं मग मी काही हे केलं नाही, म्हणजे स्वयंपाक बनवला नाही. तर स्वयंपाक आम्हाला नंतरच बनवायचा होता, म्हणून मग मी बसले होते निवांत. आता काय करणार, लाईटच नाही, त्यामुळं मग म्हणलं आता स्वयंपाक पण लाईट आल्यानंतरच बनवावं. तरी पण काय फायनली लाईट आलीच नाही आणि वाट बघून बघून 1-1.5 तासानं लाईट आली. तर इथं मी तुम्हाला मुलगी दाखवत आहे, कारण मुलीनं पण ना इथं छान अशी फुलाची रांगोळी काढली होती. आणि सकाळीच इथं मी उंबऱ्याला पण हळदीचं लेपन केले होते. पण काय होतं, येण्या जाण्यानं हे पाय ह्यावर ठेवल्यामुळं सगळं काही लेपन जे आहे ते पुसून जातं. आणि इथं बघा किती छान अशी झेंडूची फुलं जी आहेत त्याची रांगोळी काढली होती, कारण दिवाळीमध्ये भरपूर अशी मी फुलं घेतली होते. म्हणजे मिस्टरांनीच आणली होती 1-2 किलो फुलं, त्यामुळे ते फुलं खराब पण होत होते आणि फ्रीजमध्ये पण इतके फुलं ठेवण्यासाठी जागा म्हणजे पुरत नव्हती. त्यामुळं मग आम्ही असं थोडे फुलं जे आहेत त्याची रांगोळी काढणं, त्यानंतर देवाला, त्यानंतर घराला वगैरे असं हार वगैरे लावणं, त्यानंतर भरपूर सारे फुलं जे आहेत ते असेच दिव्याच्या साईडनं जे डेकोरेशन असतं ते करून आम्ही सगळे काही फुलं जे आहेत ते संपवून टाकलं होतं. तर इथं हिनं मस्त अशी रांगोळीची जी काही फुलाची डेकोरेशन आहे तर ते करत होती, कारण लाईट नव्हती. आणि मग हे असं तर काहीतरी दुसरं काम आटपून घ्यावं म्हणून पटकन असं सगळेजण आम्ही आवरण्याच्या तयारीमध्येच होतो. आणि मग फायनली 1-1.5 तासानंतर मग लाईट आली. आणि मग त्यानंतर मग आम्ही जे भाऊबीजेचं सेलिब्रेशन आहे ते सुरुवात केली. तर बघितलं इथं मुलगा आणि मिस्टर पण बोर होऊन गेले होते लाईटीची वाट बघून बघून. तर इथं दोघांचं चालू होतं, तिघांचं या सेलिब्रेशन, आणि मी व्हिडिओ घेत होते. आणि इथं काय होतं, थोडंसं अंधार पडतो, म्हणून मग मला इथं का व्यवस्थित असं शूट करता येत नाही, कारण लाईट जर नसली तर पूर्ण असा इथं अंधार असतो, त्यामुळं लाईटीची वाट बघत बसलो होतो आम्ही. लाईट जेव्हा येईल तेव्हाच मग आम्ही हे सेलिब्रेशन सुरू केलं. तर इथं मुलीनं पहिल्यांदा मुलाला ओवाळून घेतलं आणि मग त्यानंतर मिस्टरांना पण ओवाळलं तिनं. आणि इथं करदुडा देते वेळेस आमच्या इकडं असं पानावर देतात, तर तुमच्या इकडं अशीच पद्धत आहे का, हे पण मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर इथं आमच्या इकडे पान, सुपारी आणि त्यानंतर करदुडा असं हातामध्ये देऊन मग काहीतरी स्वीट चारतात, असं आमच्या इकडे जे दिवाळीला भाऊबीजेचं सेलिब्रेशन असतं ते करतात. तर इथं मग मुलाला दिल्यानंतर मग इथं त्यांचं फोटो वगैरे घ्यायचे होते, मग मी फोटो वगैरे घेतले या दोघांचे. आणि मग त्यानंतर मुलीनं मिस्टरांना पण ओवाळून घेतलं. तर इथं ह्याला लाडू चारायचा होता, तर तो लाडू वगैरे चाडला. त्यानंतर यांचे फोटोज काढायची जास्त काही घाई असते, तर यांचे फोटो काढले दोघांचे पण. आणि मग त्यानंतर मुलीनं मिस्टरांना पण ओवाळून घेतलं. तर असं असतं आमचं भाऊबीजेचं सेलिब्रेशन. कारण नाही तर मिस्टरांना पण जायची आज घाई होती, कारण सण आहेत आणि सणामध्ये थोडंसं दुकानाकडे लवकर जावं लागतं. पण काय करणार, थोडासा उशीरच झाला होता. आणि सण म्हणल्यानंतर त्यानंतर मुलांना सुट्टी म्हणल्यानंतर मला पण थोडं सकाळी उठायला उशीरच होत होता, त्यामुळं काही पटकन असं आवरता येत नव्हतं. आणि त्यामध्ये असं व्हिडिओ शूट करून वगैरे करायचं म्हटल्यानंतर खूप वेळ जातो. तर प्रत्येक जे काही यूट्यूबर ताई आहेत त्यांना माहितीच असेल की व्हिडिओ शूट करून घरामध्ये सगळं काही मॅनेज करायला किती वेळ जातो. आणि आणि मग त्यानंतर मग इथून एडिटिंग वगैरे करायला भरपूर सारा वेळ जातो. तर खरंच आहे की या फील्डमध्ये येणं म्हणजे खूप मेहनतीचं काम आहे. तर इथं मग मिस्टरांचं आणि त्यानंतर मुलीचे पण फोटो वगैरे घेतले, कारण फोटो पण घेणं गरजेचंच आहे, आठवणी राहतात, त्यामुळं मग फोटो वगैरे घेतले. आणि मग त्यानंतर मिस्टरांनी मुलीला पण ओवाळणे वगैरे आणले होते. तर मला जशा बांगड्या आणले होते मिस्टरांनी, तुम्ही पाहिलाच असेल व्हिडिओमध्ये पहिल्या म्हणजे पाडव्याच्या व्हिडिओमध्ये, तर तशाच मुलीला पण
बांगड्या घ्यायच्या होत्या, पण तिनं बांगड्या नको म्हणल्यानंतर मग तिला एकच कडं जे आहे ते मिस्टरांनी बनवून आणलं होतं. कारण तिनं असं जास्त काही बांगड्या वगैरे घालत नाही, कारण मुली लहान असतात आणि त्यांनी आतापासूनच बांगड्या वगैरे घालणं वेळ नसतो त्यांच्याकडे, म्हणून इथं छान असं कडं आणलं होतं हिला पण मिस्टरांनी. तर इथं बघू शकता, तर असं मुलीसाठी पण गिफ्ट वगैरे दिलं आणि असं काही साधं आणि सिंपल एकदम छान असं सेलिब्रेशन जे आहे भाऊबीजेचं ते केलं. आणि मग त्यानंतर मग हे सगळं सेलिब्रेशन जे आहे ते झाल्यानंतर मग मला स्वयंपाक पण बनवायचा होता आणि सकाळी आम्ही म्हणजे फराळाचा नाश्ता केला होता. त्यानंतर जास्त काही फराळ खाऊ वाटत नाही, म्हणून मग मिस्टर पण म्हणले स्वयंपाकच बनव, म्हणून मग स्वयंपाक बनवला. तर इथं मला स्वयंपाक बनवायचा होता. त्या अगोदर यांचं फोटो सेशन चालू होतं, तर इथं मिस्टर आणि मुलगा जे आहे ते दोघांची मस्ती चालू होती आणि मुलाला ना बहिणीच्या पाया पडायला लावलं. आणि मग हे झाल्यानंतर मग मी जो काही स्वयंपाक आहे ते बनवला. तर इथं बघू शकता मी पालक जे आहे ना त्या पालकाचं वरण बनवलं आहे. तर खूप छान असं वरण झालं होतं. त्यानंतर खूप फराळ झाला होता आणि गोड गोड सारखं खाऊन खाऊन कंटाळा आल्यामुळं हे झणझणीत असा जो हिरव्या मिरचीचा खरडा आहे तर तो खरडा मी इथं तव्यामध्ये बनवला होता. खूप छान होतो हा खरडा. तर हा खरडा तुम्ही भाकरीसोबत पण खाऊ शकता, खूप छान लागतो. आणि त्यानंतर तुम्हाला जर चपातीसोबत जर खावं वाटत असेल तर चपातीसोबत पण खाऊ शकता. त्यानंतर इथं बघा वांगे आणि बटाट्याची पण खूप छान अशी भाजी बनवली होती. जसं लग्नाच्या पंक्तीमध्ये असते ना त्याप्रमाणेच ही भाजी मी बनवली होती त्या प्रकारचीच. आणि इथं भाकरी अशा बनवल्या होत्या मी. तर भाकरी, भाजी, त्यानंतर वरण, भात असा काही सगळा स्वयंपाक बनवून घेतला. आणि मग त्यानंतर मिस्टर पण जेवण करून दुकानाकडे गेले होते आणि मग आता आम्हाला पण जेवण करून घ्यायचं होतं. तर इथं मी जेवण वगैरे करताना काही शूट घेतलं नाही आणि मग त्यानंतर डायरेक्टच मी जेवण झाल्यानंतरच व्हिडिओला एंड केला होता. तर बघितलं तुम्ही सगळ्यांनी कसं होतं भाऊबीजेचं सेलिब्रेशन. ते एकदम साधं, सिंपल आणि सोबर असं सेलिब्रेशन होतं. आणि मुलाला आणि त्यांना पण म्हणजे मिस्टरांना पण करदुडा वगैरे दिला. त्यानंतर त्यांचं औक्षण वगैरे केलं. त्यानंतर मग मी स्वयंपाक बनवायचा होता तर स्वयंपाक वगैरे बनवला. त्यानंतर मिस्टरांना पण दुकानाकडे जायचं होतं, त्यामुळे त्यांनी पण जेवण वगैरे करून म्हणजे दुकानाकडे गेले. आणि मग त्यानंतर मी पण मुलांना पण आम्ही जेवण केलो. आणि मग भांडे वगैरे घासायचे होते. त्यानंतर घरातली भरपूर सारं काही आवरावर राहते ते केले. आणि मुलं पण चेंज वगैरे करून अभ्यासाला लागली आहेत, कारण त्यांना दिवाळीचा होमवर्क भरपूर सारा दिला आहे. आता काय दिवाळी संपली असं समजत आहेत मुलं आणि त्यानंतर मग अभ्यास करत आहेत. कारण आता सुट्ट्या पण 2-4 दिवसानंतर संपणारच आहेत, म्हणजे 8 दिवसानंतर तर संपतीलच. पण अभ्यास भरपूर आहे दोघांना पण, म्हणून दोघं पण अभ्यासाला लागले आहेत. आणि थोडा वेळ खेळणं, थोडा वेळ अभ्यास असं मुलांचं पण चालू असतं. तर चला आता मी पण व्हिडिओला एंड करते आणि हा व्हिडिओ इथंच थांबवते. तर कसा होता व्हिडिओ नक्की कमेंट्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करत जा. आणि हा पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार. तर भेटूया अशाच व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.